माझं नाव दीपाली मोतीराम ढोके, राहणार घाटलाडकी, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. 11 जानेवारी ला कंप्लेंट घेऊन अनिल बोंडे यांच्याकडे गेली होती. तिघांच्या नावाची कंप्लेंट केली. मोहम्मद मुझम्मिल, मोहम्मद दानिश, रईसा बानो या तिघांची कंप्लेंट करायला अनिल बोंडे सरांकडे त्या दिवशी कंप्लेंट घेऊन माझ्या घरी आली. परत आली असताना हे तिघंजण माझ्या घरी येऊन मला मारहाण केली आहे ना. मला म्हणाले का तू मला लिहून दे, मी तुला लिहून देतो, असे त्यानं मला जबरदस्तीने लिहून दिले. मला म्हणत होते का तू लिहून दिलं नाही, आमच्या आपसी निकाल केली नाही तर मी तुला, तुझ्या मुलीला तुला मारून टाकेल. तुझी मुलगी शाळेत जात असताना तिला उचलून आम्ही धरणात नेऊन टाकेन, नाही तर कापून टाकेन, अशा धमक्या देऊन, असं जबरदस्ती करून त्यांनी मला कोर्टात नेऊन लिखापडी करून मला केस मागं घ्यायला लावली. आता मला रोज माझ्या घरी येऊन मारहाण करते, मला धरम बदलावा लावते. त्याची बायको, मुलगा माझ्या मुलीला छेडछाड करते रस्त्याने आणि मला म्हणते का तू जबरदस्तीनं तू धरम बदलो. मला जबरदस्तीनं कलमा बोलावा लावते, मांस खाऊ घालते ढोराचं. ह्या मला खूप त्रास देऊन राहिला आहे. मला यानं अनाथ केलं, नवऱ्यापासून अनाथ केलं, मायपासून दूर केलं, मला रिश्तेदारापासून दूर केलं. याची बायको, मुलगा मला नेहमी त्रास देत आहे, मारहाण करते. यानं मला आईचा सहारा नाही, नवऱ्याचा सहारा नाही, कोणाचा सहारा नाही. यानं माझा एकटीचा मजबुरीचा फायदा घेऊन या मला दबाव टाकत आहेत, धर्म बदलाचा दबाव टाकत आहे, मारत आहे, माझी कशी इज्जत लुटत आहे. हा त्याचा मुलगा माझी इज्जत लुटण्याकरिता येत आहे. मला संरक्षण पाहिजे फडणवीस सरांकडून आणि मला मदत पाहिजे. मी खूप तुटली आहे. मला ह्या लोकांना अनाथ केलं आहे. याच्यापासून माझ्या मुलीला धोका आहे, मला धोका आहे. मी बाहेर कधी गेली, याच्या मुलानं माझा मोबाईल हिसकून MIA नंबर लोकेशनवर टाकला. मी जिथे जाते तिथे माझ्या मागं येत आहे. याने याच्या पोरानं, याच्या मोहम्मद मुझम्मिलनं माझी व्हिडिओ बनवतो, तुझे व्हिडिओ व्हायरल करतो असे म्हणूनही मला धोका देऊन मला केस वापस घ्यायला लावली आहे. मला आता पण खूप त्रास देऊन राहिले आहे. याला लवकर अटक करा आणि मला न्याय मिळावा, हे माझी विनंती आहे सर.